आणि एक एक करून हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते आता या ठिकाणाहून उतरत आहेत आणि आता जे इतर नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा ग्राउंडच्या दिशेने या ठिकाणाहून निघतायत। यात नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, आजी माजी मंत्री आहेत, हे सगळे या ठिकाणाहून निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुटुंबावर झालेला फार मोठा आघात आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे। अजित पवार हा कामाचा माणूस, अजित पवार हा कामाचा नेता, सदैव संपर्कात राहणारा, जे पोटात ते ओठात असणारा, स्पष्ट वक्तेपणा असणारा, कामाच्या बाबतीत एकदम परफेक्ट असणारा, कामचुकार लोकांना जागेवरच खडसावणारा आणि त्याच वेळेला आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नागरिकांना, आपल्या प्रभागामधल्या लोकांना संवेदनशीलपणे काही चांगले सल्लेही देणारा, अशी अजित पवारांची ओळख। तर ही गर्दी आपण पाहतोय, हा लोकांचा जनसमुदाय आपण पाहतोय आणि त्यामुळे दादांनी काय कमवलं ते यातून दिसतंय। त्यांची ही राजकीय कारकीर्द आणि त्यापेक्षाही मोठा जमलेला हा जनसमुदाय, हा तरुण वर्ग, हे ते काय होते ते दर्शवून जातो। इवन या ठिकाणीच नाही तर अगदी महाराष्ट्रभर सोशल मीडियावर सुद्धा त्यांच्यासाठी पोस्ट केल्या जात आहेत, त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली जाते, त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। मोहिनी, आपण म्हणतो ना की आपलं कुटुंब जे आहे ते चार भिंतीमधलं, जे रक्ताची नाती असलेलं, मात्र एक नेता काय कमवतो, एक नेता आपल्या आयुष्यामध्ये कितपत कमवतो, त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे ही दृश्य म्हणावी लागतील। अगदी अजित पवारांनी काय कमवलं, इतक्या वर्षामध्ये त्यांनी लोकांसाठी काय केलं, हा त्यांच्यावर प्रेम करणाराच प्रत्येक जण या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आलेला आहे। तर ज्या ॲम्ब्युलन्समधून अजित पवार यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नेलं जाणार आहे, त्या ॲम्ब्युलन्सला या ठिकाणी सजवलं जात आहे। दुसरीकडची दृश्य आपण पाहताय सुप्रिया सुळे यांची, ज्यांनी आज सकाळी एक स्टेटस ठेवलेलं होतं उद्ध्वस्त। या एका शब्दामध्ये त्यांनी आपल्या भावना ज्या आहेत, संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या होत्या। आणि तिसरी दृश्य आहेत ती म्हणजे विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये ज्या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांना मानणारे असंख्य त्यांचा चाहता वर्ग एकवटलेला आहे, आपल्या दादांचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी, दादांची एक झलक पाहण्यासाठी। आणि त्या ठिकाणी हा मोठा जनसमुदाय जमलेला आहे आपला भावना व्यक्त करण्यासाठी। हे सगळे लोक या ठिकाणी आलेत। दुसरीकडे पहिल्या दृश्यांमधून आपण पाहतोय इथे त्यांचं पार्थिव ज्या ॲम्ब्युलन्समधून नेण्यात येणार आहे त्या ठिकाणचा हा परिसर आहे। दुसरीकडे सुप्रिया सुळे दिसत आहेत। सुप्रिया सुळे आज दिल्लीमधून या ठिकाणी दाखल झाल्या आणि यांच्या भगिनी देखील आहेत आणि त्यामुळे कुटुंब म्हणून नसलेलं दुःख, कार्यकर्त्यांना सांभाळण्याची असलेली जबाबदारी, या ठिकाणी सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांना काही त्यांच्याशी संवाद साधताना, काही सूचना देताना देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पवारांच्या घरामध्ये जसे पवार करता पुरुष आहेत तसेच अजित पवार यांच्यावर देखील पवार कुटुंबियांची पूर्ण जबाबदारी होती। राष्ट्रवादी एकत्र असताना अजित पवार यांच्यावर देखील तेवढीच एक मोठी जबाबदारी होती, कार्यकर्त्यांना सांभाळण्याची, पक्ष पुढे नेण्याची, आणि ती त्यांनी सक्षमपणे पुढे नेली देखील। आज मात्र पवार कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळलाय। फक्त संपूर्ण पवार कुटुंबच नाही तर संपूर्ण बारामती, संपूर्ण राज्यामध्ये त्यांचे पसरलेले कार्यकर्ते, या सगळ्यांसाठी हा दुःखद आणि वेदनादायी असा क्षण आहे। अतिशय दुर्दैवी हा क्षण म्हणावा लागेल। आणि जमलेली ही सगळी मंडळी, जमलेले हे सगळे लोक, हा जनसमुदाय हा दर्शवतोय की दादा काय होते आणि या सगळ्या लोकांच्या भावना काय आहेत। सकाळपासून खरं तर ही लोक या ठिकाणी जमलेली आहेत। सकाळी ही घटना ज्यावेळी कळली तेव्हापासून ते आतापर्यंत हे कार्यकर्ते तिथेच बसून आहेत। तर ही शववाहिनी आहे ज्यामधून अजित पवार यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नेलं जाणार आहे।
तर सध्या शवागारामध्ये या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव आहे. पोस्टमॉर्टम नंतर अजित पवार यांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नेलं जाणार आहे. आणि हे सगळे कार्यकर्ते आहेत जे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पोहोचले आपल्या लाडक्या नेत्याला या ठिकाणी त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. तर ही जी संपूर्ण ॲम्ब्युलन्स जी आहे ती आता या ठिकाणी फुलांनी सजवली जाते. कारण इथून अजित पवार यांचं पार्थिव जे आहे ते विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये नेलं जाईल. तर सजवलेल्या अशा या गाडीमधूनच अजित पवार यांचं पार्थिव नेलं जाणार आहे. यामधूनच कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या नेत्याचं दर्शन घेता येणार आहे. तर या ठिकाणी एक झलक आपल्या लाडक्या नेत्याची पाहता यावी किंवा त्यांच्या पार्थिवाला निदान आपल्याला पाहता यावं या एका आशेसाठी मोठा जनसमुदाय हा रुग्णालयाबाहेर सध्या उभा आहे. तर दुसरीकडे विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी त्यांचं पार्थिव आता नेलं जाणार आहे आणि दर्शनासाठी उद्या पार्थिव अजित पवारांचं त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. तर ज्या नेत्यानं महाराष्ट्रासाठी इतके सक्षमपणे निर्णय घेतले, महाराष्ट्राच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये अजित पवार यांचं योगदान नाकारून चालणार नाही. त्यांनी घेतलेले निर्णय असोत किंवा त्यांनी कुठल्याही प्रोजेक्टसाठी घेतलेली मेहनत असो, तर यामधून त्यांचं नेतृत्व इथे झळाळून निघालेलं होतं. आणि त्यामुळे अजित पवार यांचं योगदान महाराष्ट्राच्या विकासामधलं कोणीही नाकारणार नाही. अशा या नेत्याला या ठिकाणी निरोप देताना किंवा त्यांचं अंत्यदर्शन घेताना तशाच प्रकारे गाडी जी आहे ती सजवली जात आहे. असं कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही व्यक्तीला असं वाटलं नसेल की दादा अचानकपणे अशा प्रकारे एक्झिट घेतील. एक नवी सुरुवात खरं तर जिल्हा परिषद निवडणुकानंतर होणार होती. 2 राष्ट्रवादी एकत्र येतील आणि महाराष्ट्राचं राजकारण काहीसं वेगळं होईल अशी अपेक्षित असतानाच हा मोठा धक्का अजित पवार या ठिकाणी देऊन गेलेले आहेत. तर बारामतीमध्ये आज त्यांच्या 4 सभा होत्या. त्या सभांसाठी तयारी करण्यात आलेली होती आणि आता त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ही तयारी केली जाते. अतिशय दुर्दैवी हा क्षण म्हणावा लागेल. आज बारामतीमध्ये त्यांच्या 4 सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या सभेसाठी ते निघालेले होते आणि क्षणात सगळं नाहीसं झालं आहे. क्षणात सगळं या ठिकाणी संपलं आहे आणि आपल्यातला हा लोकनेता आज हरपला आहे. या कार्यकर्त्यांची गर्दी आपण पाहतोय. त्यांच्या मनात काय चलबिचल सध्या सुरू असेल, काय भावना असतील त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकत नाही आहे. कारण अगदी सकाळपासून ते आत्ताच्या या वेळेपर्यंत हे कार्यकर्ते वाट बघत आहेत त्यांच्या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी. एक झलक आपल्या नेत्याची पाहता यावी यासाठी. आणि नक्कीच म्हणजे आणि आपण हे सगळे बारामतीचे लोक आहेत, हे अजित पवारांचे लोक आहेत, त्यांच्या फॅमिलीचे सगळे हे लोक आहेत आपण या ठिकाणी पाहतोय. तर ही पवार कुटुंब आहे ज्या ठिकाणाहून आता बाहेर पडतंय. थोड्याच वेळामध्ये अजित पवार यांचा पार्थिव रुग्णालयामधून बाहेर काढलं जाईल. विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. पवार कुटुंब जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठं असं हे कुटुंब. कुठल्या कार्यक्रमासाठी जर बोलवायचं ठरवलं तर कुटुंबच इतकं हे मोठं होतं की एका फ्रेममध्ये ते मावणं देखील कठीण जायचं. इतकी मोठी फॅमिली आहे पवार कुटुंब म्हणजे. आणि त्यातून या सगळ्यातला एक दुवा जो आहे तो निखळलेला आहे. आणि अजित पवार असे अकाली एक्झिट घेतील अशी कल्पना खरं तर कुणीही केली नसेल, कुठल्या महाराष्ट्रानं सुद्धा केली नसेल. मात्र आज विमान अपघात होतो काय आणि अजित पवार यांचं निधन यामध्ये होतं काय. अतिशय धक्कादायक आणि तितकीच दुःखद ही घटना. आणि या घटनेनं संपूर्ण पवार कुटुंबासह महाराष्ट्रावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नक्कीच म्हणजे आणि आपण असं म्हणतो की दादा कधीही रागावले किंवा नाराज झाले तर दादा नॉट रिचेबल झाले असं म्हणायचं. आणि मीडियासाठी तो एक शब्दच बनून गेला होता की दादा नॉट रिचेबल झाले. मात्र आज आपण पाहतो दादा अशा प्रकारे नॉट रिचेबल झालेले आहेत की पुन्हा एकदा ते कधीच रिचेबल होणार नाही. तर अजित पवार यांचा पार्थिव विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. ज्या ठिकाणी हे पार्थिव ठेवलं जाईल त्या ठिकाणी सध्या प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. आज बारामतीकरांच्या घरी चूलही पेटली नसेल. अगदी कारण पवार कुटुंब आणि बारामती यांचं एक वेगळं नातं आहे आणि ते प्रत्येक वेळी दिसून देखील आलेलं आहे. म्हणजे बारामतीमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक अजित पवार किंवा शरद पवार यांच्याविषयीचा एक आदर हा प्रत्येक घरामधून डोकावायचा.
आणि ही ताकद होती खरं तर, म्हणजे फक्त महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशपातळीवरची सुद्धा. आणि एकूणच बारामतीमध्ये त्यांचं अशा प्रकारे निधन होणं, मृत्यू होणं हा खरं तर योगायोगच म्हणावा लागेल. बारामती ज्या मातीमध्ये त्यांची नाळ जुळलेली होती आणि त्या मातीतच त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार उद्या होणार आहेत आणि त्याआधी हा क्षण या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय भावूक असा हा क्षण आहे संपूर्ण पवार कुटुंबियांसह बारामतीकरांसाठी, महाराष्ट्रासाठी. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी. तर दुसरीही दृश्य आपण पाहतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यावेळेला इथे दाखल झाले होते आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलेलं आहे त्यावेळेची ही दृश्य. खरं तर काय बोलावं असाही प्रश्न या ठिकाणी नेत्यांना देखील पडलेला असेल, कारण जेवढं दुःख सुनेत्रा पवार यांचं आहे तेवढंच दुःख महाराष्ट्राच्या सरकारचं आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, उपमुख्यमंत्र्यांचं आहे, सुप्रिया सुळे यांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तर आपण एक दिलदार मित्र गमावला अशी प्रतिक्रिया दिली होती. जरांगे पाटील हे सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. खरं तर जरांगे पाटलांनी सुद्धा वारंवार अजितदादांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. या ठिकाणी मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा जरांगे पाटलांसोबत आलेले पाहायला मिळत आहेत. एक मिनिट. जरांगे पाटील, धनंजय देशमुख यांनी देखील अंतिम दर्शन या ठिकाणी अजित पवार यांच्या पार्थिवाचं घेतलेलं आहे. राजकीय मतभेद, राजकीय विरोध वेगळा आणि अशा घटनांच्या वेळेला नेत्याचं मोठेपण लक्षात घेऊन आणि सहवेदना व्यक्त करणं वेगळं. अगदी. तर ज्यावेळी संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता, धनंजय देशमुखांनी म्हटलं होतं, दादा आम्हाला नेहमी नक्कीच न्याय मिळवून देतील. आणि त्यांच्या ज्या भावना होत्या त्यावेळी सांगून देत होत्या की अजित पवार यांच्याबद्दलचा विश्वास काय होता. नक्कीच. आणि धनंजय मुंडे यांचं नाव या सगळ्यामध्ये आल्यानंतर सुद्धा अजित पवारांनी कधीच यामध्ये पाठीशी घातलं नाही. जर या सगळ्यामध्ये नेत्यांची नावं असतील, काही पुरावे असतील तर त्यांना शासन नक्की होईल असं अजित पवार म्हणायचे. मंत्रिमंडळामध्ये दादांबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांच्या करिता स्टेजच्या डाव्या बाजूला कॅनोपी मध्ये आपण आसन व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बसून घ्यायचंय. बारामतीकरांना कधीच असं वाटलं नसेल की अशा प्रकारची व्यवस्था कधी आपल्याला इथे करावी लागेल किंवा आपले लाडके दादा अशा प्रकारे अचानक असे आपल्याला सोडून जातील. काही लोक आहेत त्यांना येण्यासाठी तरी बारामतीमध्ये आज 4 ठिकाणी खरं तर सभा होत्या, त्याची तयारी झालेली असणार. सकाळपासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे दादा सभा घेत फिरत होते. खरं तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आज बारामतीकर या ठिकाणी आलेले होते. बारामतीकरांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली होती आणि आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी गोरगरिबांना राज्यातल्या आधार द्यायची पद्धत आता ती बघायला नाही मिळणार आम्हाला. आमच्या जीवाभावाचे दादा गेले हे खूप दुःख आहे. आता हे नुकसान भरून निघणार नाही. देशात राज्यात असं दादासारखा नेता पुन्हा होणार नाही. आम्ही सगळे कुटुंबाच्या सोबत आहेत. ताई साहेबांना, वहिनी साहेबांना पण भेटलो होतो. पार्थ भैयांपासून सगळ्यांना भेटलो. ते दुःख नाही बघवत, दुःख बघवत नाही. मला काय बोलावं काहीच कळत नाही. कसं झालं, काय झालं. दादा म्हणजे एक खूप मोठा आधार या राज्याचा होते. राज्याच्या बाहेर सुद्धा गोरगरिबांचा खूप आधार होते. आता आमचं खूप नुकसान झालंय, ते आता भरून निघणार नाहीये. खूप खूप अवघड झालं. दादांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो, बळ देवो. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. ते सुद्धा शब्द फुटत नाहीत. कसं म्हणावं पटतच नाही. आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो किंवा दादा आपल्यात नाही येत. तुमचं दादांची कधी बोलणं झालं शेवटचं, किंवा आरक्षणासंदर्भात किंवा कशा संदर्भात, या काही दिवसांमध्ये काही बोलणं झालं, काही आठवण येत तुमची? हो, आरक्षणाच्या संदर्भात बोलणं झालं होतं. त्यानंतर पुन्हाही मधले तुम्ही म्हणला त्यावेळेसही एकदा झालं होतं. ते शब्दच माझ्या कानावर पडते सारखे सारखे. दादाचे ते शब्द काळजाला भिडणारे त्यावेळेचे. आणि आता ते असं आठवत आहे की एवढा मोठा आधारच गेला राज्याचा, सगळ्या गोरगरीब जनतेचा.
आमच्या समाजाचा सामाजिक राजकीय सगळ्यांचा आधार गेला. स्पष्टपणा जो होता करायचे कामं कुठले, आता तसं पुन्हा बघायला मिळेल का, तर तेच उत्तर नाही. ते शब्दात नाही तोलताना दादासाहेब आपल्याला. माणूस असतो काम करणं, बिगडी असते. दादा सांगितलं तसं करायचे, गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहायचे. समाजाचा खूप मोठा नेता आणि समाजाचा खूप मोठा आधार दादा नक्की होते. तर दादा आमच्यात नाही आहेत हे आम्हाला विश्वासच बसत नाही की ही दुर्घटना घडली, अपघात घडलाय, याचा विश्वासच बसत नाही. हातपाय गळून गेलेत पूर्ण. बीडचं पालकमंत्रीपद असताना तुम्ही अनेक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांच्याकडे मागण्या केल्या, त्या सगळ्या मागण्या दादांनी पूर्ण केल्या असं वाटते. मला मागणीवरती बोलायचंच नाही. आजचा दिवस आमचा तो नाहीच होत. ज्याच्यासाठी दादा हवेत, ज्या गोरगरिबांना आधार देण्यासाठी हवेत, ते दादा नाही येतात आणि पुन्हा नाही होणार. असा नेता होणे नाही पुन्हा. पाणी येते खरं तर. मला काय सुचतच नाही आहे भैया. मी बोलायला कसं आहे, किती बोलतो हे पण माहीत. मला विश्वासच बसत नाही की दादाचा अपघात झाला आणि दादा आपल्यात नाही आहेत. अपघात झाला पण घातपात असल्याची शक्यता पण आता व्यक्त केली आहे. तुमचं याबद्दलचं मत काय? मागणी करणार आहात का? तसं नाही, चौकशी तर जर तसा काही संशय असेल, मला माहीत नाही. मी वेगळ्याच मनस्थितीतून चाललो आहे की दादा नाही आहेत ह्या मनस्थितीच्या बाहेरच पडायला तयार नाही आहे मी. व्यवस्था केलेली आहे, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बसून घ्यायचंय. बारामतीकरांना कधीच असं वाटलं नसेल की अशा प्रकारची व्यवस्था कधी आपल्याला इथे करावी कृपया- लागेल किंवा कृपया- आपले लाडके दादा अशा प्रकारे अचानक असे आपल्याला सोडून जातील. काही लोक आहेत त्यांना येण्यासाठी तरी बारामतीमध्ये आज 4 ठिकाणी खरं तर सभा होत्या, त्याची तयारी झालेली असणार. सकाळपासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे दादा सभा घेत फिरत होते. खरं तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आज बारामतीकर या ठिकाणी आलेले होते. बारामतीकरांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी केली होती आणि आज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना गोरगरिबांना राज्यातल्या आधार द्यायची पद्धत आता ती बघायला नाही मिळणार आम्हाला. आमच्या जीवाभावाचे दादा गेले, हे खूप दुःख आहे. आता हे नुकसान भरून निघणार नाही. देशात राज्यात असे दादासारखा नेता पुन्हा होणार नाही. आम्ही सगळे कुटुंबाच्या सोबत आहे. ताई साहेबांना, वहिनी साहेबांना पण भेटलो, पार्थ भैयांपासून सगळ्यांना भेटलो. ते दुःख नाही बघवत, दुःख बघवत नाही. मला काय बोलावं काहीच कळत नाही. कसं झालं, काय झालं. दादा म्हणजे एक खूप मोठा आधार या राज्याचा होते. राज्याच्या बाहेर सुद्धा गोरगरिबांचा खूप आधार होते. आता आमचं खूप नुकसान झालंय, ते आता भरून निघणार नाहीये. खूप अवघड झालं. दादांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो, बळ देवो. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली, ते सुद्धा शब्द फुटत नाहीत. कसं म्हणावं पटतच नाही. आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो किंवा दादा आपल्यात नाही आहेत. तुमचं दादांची कधी बोलणं झालं शेवटचं, किंवा आरक्षणासंदर्भात किंवा कशा संदर्भात, या काही काही बोलणं झालं, काही आठवण येत तुमची? हो, आरक्षणाच्या संदर्भात बोलणं झालं होतं. त्यानंतर पुन्हाही मधले तुम्ही म्हणला त्यावेळेसही एकदा झालं होतं. ते शब्दच माझ्या कानावर पडते सारखे. दादाचे ते शब्द काळजाला भिडणार आहेत त्यावेळेचे. आणि आता ते असं आठवत आहे की एवढा मोठा आधारच गेला राज्याचा, सगळ्या गोरगरीब जनतेचा, आमच्या समाजाचा सामाजिक राजकीय सगळ्यांचा आधार गेला. स्पष्टपणा जो होता करायचे कामं कुठले, आता तसं पुन्हा बघायला मिळेल का, तर तेच उत्तर नाही. किती मोठं नुकसान? ते शब्दात नाही तोलताना दादासाहेब आपल्याला. माणूस असतो काम करणं, बिगडी असते. दादा सांगितलं तसं करायचे, गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहायचे. समाजाचा खूप मोठा नेता आणि समाजाचा खूप मोठा आधार दादा नक्की होते. तर दादा आमच्यात नाही आहेत हे आम्हाला विश्वासच बसत नाही की ही दुर्घटना घडली, अपघात घडलाय, याचा विश्वासच बसत नाही. हातपाय गळून गेलेत पूर्ण. बीडचं पालकमंत्रीपद असताना तुम्ही अनेक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांच्याकडे मागण्या केल्या, त्या सगळ्या मागण्या दादांनी पूर्ण केल्या असं वाटते. मला मागणीवरती बोलायचंच नाही. आजचा दिवस आमचा तो नाहीच होत.
ज्याच्यासाठी दादा हवेत, ज्या गोरगरिबांना आधार देण्यासाठी हवे ते दादा नाही येतात आणि पुन्हा नाही होणार, असा नेता होणे नाही पुन्हा. डोळ्यामध्ये पाणी येतंय खरं तर. काय मला काय सुचतच नाही भैया. मी बोलायला कसं आहे, किती बोलतो हे पण माहिती. मला विश्वासच बसत नाही की दादाचा अपघात झाला आणि दादा आपल्यात नाही आहेत. अपघात झाला पण घातपात असल्याची शक्यता पण आता व्यक्त केली आहे. तुमचं याबद्दलचं मत काय? मागणी करणार आहात का? नाही तर तसं नाही, चौकशी तर जर तसा काही संशय असेल, मला माहीत नाही. मी वेगळ्याच मनस्थितीतून चाललो आहे की दादा नाही आहेत, ह्या मनस्थितीच्या बाहेरच पडायला तयार नाही आहे मी. काय संशय काय असेल तर त्याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे, पण दादाच नाही आहेत. तर जरांगे पाटलांनी या भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत. दादा आपल्यात नाही आहेत यावर विश्वासच बसत नसल्याचं ते म्हणाले. चांगली भूमिका जी आहे ती बजावलेली होती त्यांच्या धोरणात्मक आणि घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आणि त्यांनी केलेल्या कामांमुळे खरं तर फायदा जो आहे तो अनेक नागरिकांना अनेक महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि जनतेला मिळालेला होता. त्यामुळे त्यांचं एक वेगळं एक बॉन्ड जो आहे तो राज्यातल्या जनतेबरोबर निर्माण झालेला होता. त्यामुळे अजित पवार यांची ही एक्झिट जी आहे ती कोणाला न पटणारी आहे. त्यामुळे कोणालाही विश्वास नाहीये, बसत नाहीये की अजित पवार हे आज आपल्यात नाही आहेत. परंतु अजित पवारांचा झालेला दुर्दैवी अपघातात जो आहे तो खरं तर मनाला वेदना लावून जाणारी ही सगळी घटना आहे. आणि या सगळ्या घटनेच्या संदर्भात त्यांचे चाहते जे आहेत ते अनेक शब्दात त्याचं वर्णन व्यक्त करतात आहेत. काहींना त्याचं मोठ्या प्रमाणात दुःख सुद्धा झालेलं आहे. काही लोक नागरिक जे आहेत त्यांच्यावरती जीवापाड प्रेम करणारे ते अद्याप देखील रडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. शोकाकुल ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती सध्या विद्या प्रतिष्ठानच्या या सगळ्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. काही वेळातच अजित पवारांचा पार्थिव या ठिकाणी आणण्यात येणार आहे. तर सगळे नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचले. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते, अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे. आणि या कार्यकर्त्यांच्या भावना आपण TV9 मराठीच्या माध्यमातून पाहिल्या. प्रचंड आक्रोश आणि दुःखद भावना या सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्यात. दुसरी